नवीन वर्षासाठी काहीतरी नवीन छान असं करावं म्हटलं तर सर्वात अगोदर सुरुवात केलेली आहे मी माझ्या हॉलपासनं. हॉलला छान असा नवीन लुक देणार आहे मी नवीन वर्षासाठी. तर काही शॉपिंग केलेली होती तेच तुमच्यासोबत मी अगोदर शेअर करते. हे शेअर कर्टन मी मागवलेले होते सेट ऑफ 4मध्ये आणि क्वालिटी एक नंबर आहे. नेट फॅब्रिकमध्ये आहे आणि कलर मरून कलर आहे. याच्यामध्ये खूप सारे असे तुम्हाला कलर मिळून जातील आणि प्राईस खूप रिजनेबल होती. 335 रुपयाला मला हे 4 मिळालेले होते आणि जे व्हाईट कर्टन मी तुम्हाला दाखवले होते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे एका हॉल व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघा हे मी कुशन कवर मागवलेले होते सेट ऑफ 5मध्ये आहे आणि प्रिंट वगैरे खूप छान आहे. त्यानंतर हे वेल्वेटचे सेट ऑफ 5 कुशन कवर मी मागवलेले आहेत 12x12चे आहे. जे अगोदर तुम्हाला दाखवले ते 16x16चे आहे. हे टेबल रनरसुद्धा मी नवीन मागवलेले आहे. थीमनुसारच मी जी आहे शॉपिंग केलेली होती कारण मला ग्रीन आणि व्हाईटचं जो आहे लुक क्रिएट करायचा होता लिव्हिंग रूममध्ये. त्यानंतर हा सोफा थ्रो मी मागवलेला आहे ग्रीन कलरचा आणि हा सुद्धा मी तुमच्यासोबत एका हॉलमध्ये शेअर केलेला आहे. तर चला आता आपण छान असं मस्त सुरुवात करूया, डेकोर करूया हॉल. हे व्हाईट कर्टन जे आहेत ना ते 7 फीटचेच अवेलेबल होते त्यामुळे मला सर्व 7 फीटचे घ्यावे लागले आहे आणि मग विंडोनुसार मी ते कट करून घेतलेले आहे आणि ते कट केलेला जो कापड आहे ना त्याचा मी एक डोअरसाठी जो आहे तो कर्टन बनवून घेतलेला आहे. आणि हे जे मेहंदी कलरचे तुम्ही कर्टन बघता याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत 7 फीट 5 फीट 9 फीट तुम्हाला असे मिळून जातील आणि कलर ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत भरपूर. तुम्हाला जो कलर घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. पण हे व्हाईट कलरमध्ये फक्त हीच प्रिंट आणि हाच एक कलर वगैरे आहे. बाकी तुम्हाला ह्या नेटमध्ये जे आहे ते भरपूर असे कलर मिळून जातील. आपल्या सर्वांना नवीन येणाऱ्या वर्षाची उत्सुकता तर आहेच पण हे 2025 आपल्याला खूप काही शिकवून गेलेलं आहे. खूप काही त्याने आपल्यासोबत चांगलं आणि वाईट ह्या दोघं गोष्टी आपल्याला शेअर केलेल्या आहेत आणि दोघं गोष्टीमधून आपण शिकलेलो आहोत चांगल्या गोष्टींपासून सुद्धा आणि वाईट गोष्टींपासून सुद्धा. जोपर्यंत आपल्याला वाईट अनुभव येत नाही ना तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट शिकू शकत नाही. मला तरी असं वाटतं. खरंच प्रत्येक माणसाला वाईट अनुभव यायलाच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला आपलं कोण आहे आणि परग कोण आहे हे कळत नाही. आणि 2025 आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून गेलेलं आहे असं मला वाटतं. 2 दिवस बाकी आहेत फक्त मला वाटतं आता 2025 संपायला आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुद्धा खूप सुखमय आनंदमय आणि आरोग्यदायी जावो. सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट व्हावं आणि सर्वांच्या इच्छा ज्या आहेत ज्या 2025मध्ये राहिलेल्या असतील अपूर्ण त्यांच्या 2026मध्ये पूर्ण व्हाव्यात. आपण बरीचशी अशी लोकं बघितलेली आहे की त्यांच्याकडे काहीच नसूनसुद्धा ते खूप आनंदाने आणि छान आयुष्य जगत असतात. बघा ना बऱ्याचशा लोकांना हात नसतात, पाय नसतात, कान नसतात, डोळे नसतात तरीसुद्धा ते कुठलीच तक्रार न करता त्यांचं आयुष्य खूप चांगलं जगत असतात. आणि त्यांच्या बरेचसे तुम्ही बघू शकता ज्यांना डोळे नाही आहे ते सुद्धा खूप चांगलं कार्य करतात. ज्यांना हात नाही आहे ते सुद्धा जर हुनर असेल ना तर व्यक्ती काहीही करू शकतो. आणि आपल्याकडे सर्व जर असूनसुद्धा आपल्याकडे म्हणजे कामचोरीपणा म्हणतात ना त्याला, कामचोर असेल तर तो व्यक्ती कधीही काही करू शकत नाही. त्याच्याकडे सर्व शरीराचे जे अवयव चांगले जरी असले ना तरीसुद्धा तो काही करू शकत नाही. फक्त आणि फक्त तक्रार करू शकतो कारण त्याच्यामध्ये जे आहे ना ती काम करण्याची शक्ती नसते, क्षमता नसते आणि योग्यता नसते मला असं वाटतं. बरेचसे तुम्ही लोक बघितले असतील की त्यांच्याकडे घर नाही आहे, त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही, त्यांना नवीन कपडे कधी घालायला मिळत नाही, त्यांना घरसुद्धा बिचाऱ्यांना नसीब होत नाही, त्यांना रोडावरती राहावं लागतं तरीसुद्धा ते लोक किती आनंदी असतात. आणि ते लोक कधी आपलं बघून दुःख वागवत नाही कारण त्यांना तर खूप दुःख झालं पाहिजे ना की यांच्याकडे तर भरपूर आहे आपल्याकडे काही नाही तरीसुद्धा ते त्यांचं आयुष्य जे आहे ना ते खूप आनंदात जगत असतात. आणि आपण एखाद्याची एक गोष्ट बघितली ना की आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडे हे नाही आहे ते नाही आहे. आपण आपलं मनाला खात असतो आणि उगाचच आपण आपल्या मनाला त्रास देत असतो. मला वाटतं जेवढं आहे ना आपल्याकडे भरपूर आहे आणि देवाला त्याच्यासाठी खूप आभार मानले पाहिजे कारण त्याने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. आपल्या सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार सर्व गोष्टी मिळत असतात. जोपर्यंत आपण या जगात आहोत ना तोपर्यंत आपल्या काही इच्छा आकांक्षा थांबणार नाही आहे. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपल्या ज्या होप्स आहेत त्या वाढतच जातील, कधी कमी होणार नाही आहेत. म्हणून जेवढं आहे ना तेवढ्यात आनंदी राहा, समाधानी राहा
तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी माझं घर जे आहे ते छान असं मी डेकोर करत आहे. तर मी पहिलं जे आहे ते सर्वात अगोदर माझा हॉल क्लीन करून घेतलेला आहे आणि डेकोर करून घेतलेला आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कुठे काय काय ठेवलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा तुमच्या येणाऱ्या नवीन वर्षासाठी छान अशा काहीतरी घरासाठी छान तयारी केली असेल, तर केली नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा मोटिवेट होणार. आपल्या मेन डोअरपासून तर माझा मेन डोअर डायरेक्टली मेन डोअर आहे आणि बाहेर जो आहे तो ओपन स्पेस आहे. तर मी दरवाजावरती बघा असं काही थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. आपलं 64 योगिनी यंत्र लावलेलं आहे. असं काहीचं आहे माझं मेन डोअर. मेन डोअरच्याच बाजूला मी असा दिवाण ठेवलेला आहे. आणि ह्या दिवाणमध्ये जे आहे भरपूर अशा ज्या न लागणाऱ्या अंथरूण आहेत, पांघरूण आहेत ते मी ठेवलेल्या आहेत. गाद्या ठेवलेल्या आहेत. भरपूर अशा गोष्टी आहे याच्यात मावतात. विचार होता की इथे सोफा कम बेड घ्यावा, पण मग त्यातल्या वस्तू कुठे ठेवणार म्हणून काही चेंज केलं नाही आहे. ह्या दिवाण असाच आहे आणि याच्यावरती 3 हे कुशन कवर लावले आहेत मी, जे आत्ता नवीन रिसेंटली घेतलेले होते. आणि असा लुक येतो. आणि आजूबाजूला बघा हे हँगिंग आपले हे लावलेले आहेत मी आर्टिफिशियल. दिवाणच्याच बाजूला अशी जागा आहे थोडीशी उरलेली, तिथे मी असा हा कॉर्नर शेल्फ ठेवलेला आहे. त्याच्यावरती छोटे छोटे जे डेकोरेटिव्ह आयटम आहे ते ठेवलेले आहे. आणि हे सर्व याचे आहेत मेटलचे. आणि हे सर्व मी इथे लास्टला आपली गाऊ माता ठेवलेली आहे. मीशोवरनं घेतलेले, सॉरी फ्लिपकार्टवरनं घेतलेले आहेत. आणि हे जे कॉर्नर शेल्फ आहे हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला ही थोडीशी अशी भिंत उरलेली होती, त्याच्यावरती मी असे छान कोड लावलेले आहेत. हा 4चा सेट मिळालेला होता. एक मी बेडरूममध्ये लावला आहे आणि 3 इथे लावलेला आहे. त्याच्याच म्हणजे जवळ भिंतीला मी असे शेल्फ लावून घेतलेले आहे. त्याच्यावरती सुद्धा असे छान छान डेकोरेटिव्ह पीस ठेवलेले आहेत. इथे सर्व म्युझिशियन आहेत आणि हे 2 जे आहेत ते राजस्थानी कपल ठेवलेले आहेत. हे खालचे जे म्युझिशियन आहेत ना ते मेटलमध्ये आहे आणि बाकीचे जे आहेत ते पॉलिरेझिन मटेरियल आहे वाटतं. आणि वरचे जे आहे ते लाकडी आहेत. हे सर्व जे प्रोडक्ट आहे याच्यावरचे, हे जे मेटलचे म्युझिशियन आहेत ते मी मिशोवरनं घेतले होते आणि बाकीचे जे प्रोडक्ट आहेत ते सर्व ॲमेझॉनवरचे आहेत. तर काहीसा लुक असा दिसतो. त्याच्याच जवळ मी एक रिअल प्लांट ठेवलेला आहे आणि हा फ्लोर लॅम्प ठेवलेला आहे. त्याच्याच बाजूला आपला 3 सीटर सोफा आहे. हे कुशन कवर मी आत्ताच घेतले होते. जे 12x12चे आहेत ते पूर्ण वेल्वेटचे आहेत आणि जे 16x16चे आहेत ना ते जूट फॅब्रिकमध्ये आहे. त्यानंतर हे मरून कलरचे जे कर्टन दिसतात, नेट कर्टन, ते सुद्धा मी आताच रिसेंटली घेतले होते. आणि हे जे आहे ते व्हाईट आणि ग्रीन पिंक कलरमध्ये ते मी बेडरूमसाठी घेतले होते आणि बेडरूममध्ये लावले होते. थोडंसं चेंज वाटावं म्हणून मी इथे आता लावलेले आहेत ते. आणि बेडरूममध्ये दुसरे कर्टन लावलेले आहेत. सोफ्याच्याच बाजूला हा असा कॉर्नर आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि याला मी वॉलपेपर लावलेला होता. तर बघा माझ्या मुलाने थोडा सर्व काढणं लावलेला आहे त्याला. अगोदर हा व्हाईट कलरचा होता, मग सर्व फर्निचरला मॅच व्हावं म्हणून मी इथे ब्राऊन कलरचा जो आहे तो वॉलपेपर लावला होता. त्याच्यावरती आपले महाराज विराजमान आहेत. त्यानंतर हे वॉटर फाउंटेन आहे. वॉटर फाउंटेनच्या मागे मी अशा आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवलेले आहे. त्याच्याच जवळ ही डान्सिंग लेडी आहे आणि हे वेलकम लेडी. कॉर्नरच्याच वरती बघा मी असं शेल्फ लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा छान अशा मी डेकोरेटिव्ह पीस ठेवलेले आहेत. हे सर्व डेकोरेटिव्ह पीस जे आहे ते मिशोवरचे आहेत. फक्त हे जे लेडीज आणि जेंट्स आहे हे मी लोकल मार्केटमधून घेतले होते 100 रुपयाला. आणि माझं फर्स्ट असं हे शोपीस होतं. इथून मी सुरुवात केली होती घेण्यासाठी शोपीस. आणि हळूहळू करता बरेचसे शोपीस जे आहे माझ्याकडे जमा झाले आहेत. इथे स्पेस होता. इथे अगोदर मी जे आहे माझी फॅमिली फोटो लावलेले होते आणि हे दिवाळीसाठी घेतले होते मी पिछवाई आर्ट. तेव्हा ते लावून झाले नव्हते, तर मग मी आत्ता लावलेले आहेत. आणि वरती मेमोरीचं हे
सिम्बॉल लावलेला आहे, कारण ते काढलं नाही, कारण मला परत इथे फॅमिली फोटोज लावायचे आहे आमचे म्हणून. आणि याच्याच वरती कर्टन रॉडच्या वरती मी हे आर्टिफिशियल हँगिंग प्लांट लावलेलं आहे. हे ॲमेझॉनवरनं घेतलं होतं. तर आणि कॉर्नरच्याच जवळ हा 2 सीटर सोफा आहे, लावलेली आहे सोफ्याजवळ. आणि त्याच्याजवळ जे आहे हे आपलं पेंटिंग लावलेली आहे. आणि हा दरवाजा असा मी सजवलेला आहे. हा कोपऱ्यामध्ये मी, तुम्ही बघू शकता, इथे फ्लावर पॉट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल फ्लावर लावलेले आहेत. याच्यावरती कोपऱ्यावर मी अशा हँगिंग हा प्लांट लावलेला आहे. हे आत्ताच घेतलेलं होतं मी. त्याच्याच जवळ ही माझं छोटंसं टीव्ही युनिट आहे. हे टीव्ही युनिट मी ॲमेझॉनवरनं घेतलं होतं. आणि याच्यावरती टेबल रनर अंथरलेला आहे. त्यावरती ह्या 3 लेडी योगा लेडीज आहेत, त्या ठेवलेल्या आहेत. आजूबाजूला आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहे आणि प्लांटरमध्ये ठेवलेलं आहे. हे सुद्धा मी मिशोवरनं घेतले होते हे प्लांटर. आणि त्याच्या खाली सुद्धा मी असे शोपीस ठेवलेले आहेत. हे ब्रासमध्ये आहेत सर्वे. आणि टीव्हीच्या वरती हे मेटल वॉल डेकोर मी आलेला आहे. आणि त्याच्याच भिंतीला असे 2 मी वॉल डिअर लावलेले आहेत. वॉल हँगिंग डिअर तुम्ही बघू शकता. आणि ही पूर्ण प्युअर सागवणी आहे. खूप सुंदर अशी पॉलिश वगैरे केलेली आहे त्यांनी आणि दिसायलाही खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि वरती हँगिंग लॅम्प जे की मी मिशोवरनं घेतले होते. नंतर हा आपला सेंटर टेबल पण मी खूप सिंपल आणि साधाच असा ठेवलेला आहे. हे टेबल रनर जे आहे ते सुद्धा मी आता नवीनच घेतलेलं आहे.